एकीकडे सोलापूर महानगरपालिकेची धामधूम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, तर दुसरीकडे सोलापुरात वीरशैव लिंगायत प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आणि याचं उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होत आहे। आणि या ठिकाणी आपण बघताय की जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जे ते या ठिकाणी क्रिकेटचा आनंद जे ते लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे या ठिकाणी बॉलिंग करतायत, तर दुसरीकडे जयकुमार गोरे जे आहेत ते या ठिकाणी बॅटिंग करत जे आहे फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। क्रिकेटचा आनंद जे आहे त्या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर शहरातल्या युवकांनी एक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं। या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। वीरशैव लिंगायत प्रीमियर लीग म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि या युवकांनी मोठ्या कष्टाने स्पर्धा या ठिकाणी भरवल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचा उत्साह वाढवणं, या अनुषंगानं अगदी निवडणुकीचा व्यस्त कार्यक्रम असला तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही आलो आणि या युवकांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यामध्ये एक वेगळी मजा असते, ती त्याचा आनंद घेतोय। क्रिकेट विरोधक ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत त्या पद्धतीने तर सचिन दादा बॉलिंग करत होते, अर्थात मित्रातले लोक आहेत। विरोधकांवर कसं सिक्सर मारणार आहात, कशी रणनीती असणार? अजून मॅच चालू व्हायची मॅच चालू झाल्यावर होईपर्यंत स्पर्धेत राहिले पाहिजे तेवढीच माझी अपेक्षा आहे। ठीक आहे, हे शेवटी राजकीय मैदान असतं आणि याच्यामध्ये डावपेच डाव प्रतिडाव असतात आणि त्या पद्धतीने चालू आहेत, परंतु असा कुठलाही डाव यशस्वी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आणि कुठं षटकारांनी चौकार मारू देणार नाहीत। लवकरच अनेक विकेट पडलेल्या दिसतील तुम्हाला। यॉर्कर येत आहेत का समोरून? अजून बॉलिंगच येत नाही, यॉर्करचा अजून काही विषयच नाही, अजून मॅच चालूच झाली नाही। तरी माझी गाडीमध्ये चर्चा चालू होती की खूप मोठा सामाजिक संस्कृती या शहराला आहे, अनेक समाजाची लोक गुण्यागोविंदाने राहतात, अनेक समाजाचं या ठिकाणचे उत्सव मी बघितलेले आहेत, त्याप्रती असणारं लोकांचं प्रेम बघितलेलं आहे। एवढ्या विविध समाजाचं शहर एवढ्या गुण्यागोविंदानं आपली संस्कृती जपू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण हे सोलापूर आहे आणि इथल्या मातीचा एक आनंद वेगळा आहे, इथल्या लोकांच्यामध्ये काम करण्याचाही आनंद वेगळा आहे। त्यामुळे खूप काम करत असताना आनंद वाटतो आणि या लोकांच्यामध्ये खूप बरंही वाटतं। भाऊ, राजकीय जी मॅच आहे त्याचा निकाल कोणाच्या बाजूने असेल? इथं तर तुम्ही सिक्सर मारलाय, पण तिथं काय होणार आहे? आता मॅचचा निकाल कधीच लागलेला आहे, त्यामुळे आता औपचारिकता बाकी आहे। भारतीय जनता पक्ष खूप ताकदीने निवडणूक लढेल आणि जिंकेल, याच्यामध्ये कुठे शंका असायचं कारण नाही। समोर सगळे एकत्र येऊन काही प्रयत्न करतायत की जमते का, करते का, आणि यांचं सगळं अवलंबून असं आहे, याच्यावर आहे की आमच्या 11 खेळाडूंची निवड झाल्यानंतर जर काय खेळाडू हाताला लागले तर आपली टीम तयार होईल आणि मग आपण आमच्यासोबत मॅच खेळू, अशी परिस्थिती आहे। भाजपची प्लेइंग 11 पण जाहीर झालेली नाही भाऊ? बिलकुल जाहीर होईल आणि शेवटी त्याचा जाहीर होण्याचा एक वेळ असते, टाईम असतो, त्यावेळी नक्की जाहीर होईल, चिंता करू नका। आणि टीम 11 जाहीर पण होईल आणि मॅच पण चांगली होईल। नक्कीच या ठिकाणी आपण बघताय की प्लेइंग 11 जे आहेत ते देखील जाहीर होतील आणि मॅच देखील आमच्या बाजूने लागेल अशा पद्धतीची भावना जी आहे ते या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे या ठिकाणी व्यक्त करतात। अर्थात हा संवाद जरी क्रिकेटच्या अनुषंगाने असला तरी मात्र राजकीय गप्पा जे आहेत ते या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळतात। राजकीय माहोलामध्ये जयकुमार गोरे या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।